आम्ही इथं म्हणजे टाइमपास म्हणून नाही आलेलो, आम्हाला आरक्षण पाहिजे, आमच्या हक्काचंच आहे। आणि पंकजाताई, धनुभाऊ मुंडे, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, हे नुसती घोंगडीच घेऊ नका, देखावा धंदा करू नका। तुम्ही नुसतं देखावा करता, आमची घोंगडी आणि आमची काठी घ्यायला आमची काठी नाही घेतात आणि आता इथं का नाही येणार नाही। आम्ही इतके लोक आले नाही तर उपाशी तापाशी आहात, आमच्या मेंढ्या, शेळ्या, बकऱ्या, लेकरं बाळा सगळ्या उपाशी आहे घरी। पाण्यात पावसात आम्ही इथं आलो, इथं लढा लढतो, आम्हाला आरक्षण पाहिजे, आमच्या बापाचं आमच्या हक्काचं आहे, आम्ही काही कोणाचं घेत नाहीये। आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला एवढं आरक्षण द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही काय धनगर आहे आम्ही दाखवून देऊ। आम्ही एक लाखाचे आणि धनगराचे एक, बस आम्हाला काही घेणं नाही। आम्ही याची खुर्ची खाली केल्याची राहणार नाही। आणि हे जर कधी आता पूर्ण धनगराला मी आवाहन करते, हे जर निवडणुकीच्या आम्हाला आले त्याला काठी घेण्याच्या मागं लागायचं। आमच्या हातात विकून आले, आम्ही धनगर आहे, आम्हाला धनगर म्हणते आणि आमच्यामुळं त्याची सत्ता राज्यात बी आली आणि केंद्रात बी आली, फक्त धनगरामुळं। धनगर हे जो माणूस आहे, धनगर गद्दारी करीत नाही, पण हा सरकार आमच्या संघ गद्दारी करून आलं। आमच्या 2 पिढीपासून आम्ही लढा लढतो, आम्हाला आरक्षण पाहिजे। पुण्याला सांगते मी, आरक्षण घेतल्याशिवाय जायचं नाही। माझं नाव तुळसाबाई भरत दमकुरे, सायगाव, जालना जिल्हा, बदनापूर तालुका।